गोविंदा गोविंदा आला 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 रे आला रे आला नंदलाला. आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. माझं नाव आहे सतीश. आशा करतो तुम्ही सगळे बरे असाल. मंडळी, आज आपण भेट देणार आहोत एका दहीहंडी पथकाला. मी आता आलेलो आहे सांताक्रूज पूर्व मराठा कॉलनी या परिसरात आणि हा दहीहंडी पथक 8 थर लावतो आणि या दहीहंडी पथकाचं नाव आहे सांताक्रूजचा विघ्नहर्ता. तर मंडळी, पुढे या व्हिडिओमध्ये आपण सांताक्रूजच्या विघ्नहर्त्यांच्या प्रशिक्षकांशी चर्चा करणार आहोत, त्यांच्या गोविंदांशी चर्चा करणार आहोत. या वर्षाचा त्यांचा काय संकल्प असणार आहे. तर चला आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आपल्याबरोबर सांताक्रूजच्या विघ्नहर्ताचे प्रशिक्षक निलेश गुरवजी आहेत. सर, आपलं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारेन की या वर्षाचा तुमचा काय संकल्प आहे. तुम्ही 8 थर तर लावतात, तर या वर्षाचा काय नवीन संकल्प आहे का? या वर्षी आम्ही 8 थर तर लावून 8व्या उतरवणार आहे. फक्त कुठेतरी आम्हाला असं वाटलं की आम्हाला 1 थर वर जायचं आहे, तर नक्कीच आम्ही ट्राय करू. यावर्षी आमची याची तयारी पण चालू आहे. फक्त आम्ही असं डिस्प्ले नाही करत आहे, पण आम्ही स्टेप बाय स्टेप हे जरा कुठेतरी एक चान्स घेणार की जिथे आम्हाला वाटतं आहे की क्राऊड जास्त आहे, ह्या इथे आपण लावू शकतो, तर आम्ही एक स्टेप म्हणजे 9ची ट्राय घेणार. मंडळी, आपल्याबरोबर सचिन आहे आणि सचिनचा हा पहिला वर्ष आहे सांताक्रूजचा विघ्नहर्ता या गोविंद पथकात. अचानक तुला दहीहंडी पथक जॉईन करायचं कसं सुचलं सचिन? नाही, सुचण्याचा असा विषय नाही. एक खेळाडू वृत्ती पहिल्यापासून ही अंगीकारी आहे आमच्या, पण गेल्या 20 वर्षापासून एक जबाबदाऱ्या आणि या सगळ्या गोष्टींमध्ये थोडंसं इथून आम्ही लांब असो. आणि ह्या वर्षी खास मंडळाकडून गणेश वळंजू असतील, सौरभ सुत्रे यांच्याकडून एक जुने जाणकार आम्हाला एक इन्व्हिटेशन आलं की यावर्षी 9 थरांची तयारी करण्याची आम्ही ह्याच्यात आहोत. आणि ऑब्विसली आपलं मंडळ आज पुढे जाते आहे. सांताक्रूजचा विघ्नहर्ता सांताक्रूज आपली पोरं नावलौकिक करतात. 8 थर लावतात. 8 थर तर डेफिनेटली हे ते यश आहे आणि 9 थर आता स्वप्न आहे. बरोबर ना मुलांना? तर यश तर पूर्ण केलं आम्ही. आता पुढचं स्वप्नपूर्ती आमची आहे, ती पूर्ण करायची आहे. मंडळी, आपल्याबरोबर 3 एक्के उचलणारा यश आहे. यश, तुझं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. हां, ठीक आहे. 3 एक्के उचलतोस. खरोखरच 3 एक्के उचलायला काहीतरी वेगळं असं काय तुला प्रॅक्टिस वगैरे करायला लागते वर्षभर? हां, तिथं करावी लागतेच किती काय झालं तरी. त्याशिवाय आपल्याला कळणार कसं की वरती वजन काय आणि काय नाही. मग कसं काय, म्हणजे काय तुझं शेड्यूल काय असतं? शेड्यूल काय, सकाळी उठल्यावरती काय आपल्याला वॉर्मअप वगैरे करावं लागतं किती काय झालं तरी. सांताक्रूज विघ्नहर्ता हा गोविंदा पथकाला किती वर्ष झाले तुला जॉईन होऊन? 2 दुसरा वर्ष? यावर्षी तिसरा वर्ष. हां. आणि काय तुला काय अनुभव आहे या पथकाचा? अनुभव म्हणजे मला इकडे सगळे मित्र परिवार सगळे एकत्र सगळे झालं. मी जेव्हा आलो तेव्हा मला ओळखत पण नव्हतं. आणि जसं जसं माझं इकडे 3 एक्के मारायला लागलो तसे सगळे मला ओळखायला लागले. तुझं नाव काय? भावेश ना? भावेश हा बॅलन्सिंग करतो. बॅलन्सिंगसाठी काय वेगळं प्रशिक्षण काय भेटतं तुला? नॅचरल आहे तुझ्यात बॅलन्सिंग करायचं? किती वर्षापासून आहेस या? मागच्या वर्षीपासून. म्हणजे हा दुसरा वर्ष आहे? नाही, हा पहिला वर्ष आहे. पहिला वर्ष. त्याच्या अगोदर योग आले आमच्या एरियात होता, तिथे करायचं. कसं वाटतंय तुला? चांगलं वाटतंय. 8 थर लावतात, यंदा 9व्याकडे जाणार आहे, म्हणजे बॅलन्सिंग वाला मेन आहे. कसं काय? तसं काय नाही, चांगलं आहे. आपल्याला जो टॉपवर जातो आयान आहे, याचं नाव आयान आहे. आयान, पूर्ण नाव सांग तुझा. आयान वकील कुरेशी. आयान कुरेशी आपल्याबरोबर आहेत. ते टॉपला असतात सांताक्रूज विघ्नहर्ता गोविंदा पथकाचे. किती वर्षापासून आहेस? हा तिसरं वर्ष. तिसरं वर्ष आहे. तुला दहीहंडीची आवड कशी लागली? तुला कशी, म्हणजे आवड सुरुवात कशी झाली? पहिल्यापासून, लहानपणीपासून. टॉपवर जायला घाबरत नाही? अजिबात नाही? कुठे कुठे फिरलास दहीहंडी पथकाबरोबर? ते नाही माहिती. भांडूप, ठाणेवाड्याला जाणं. हा. 8 थर लावलेले तुम्ही. हा बोलला भांडूपला होतास ना तू? हा. ओके, धन्यवाद. हे आयान कुरेशी होते. आणि आता आपण बाकी गोविंद आहेत, त्यांच्याशी आपण थोडीशी चर्चा करूया. काय नाव आहे तुझं? दीप. दीप, किती वर्षापासून आहेस विघ्नहर्ता? जेव्हापासून पथक चालू झालंय तेव्हापासून मी म्हणजे किती वर्ष झाले आहे? 4 वर्ष झाली. 4 वर्ष. 4 वर्षात या लोकांनी खरंच 8 थरापर्यंत मजल मारलेली आहे. काय पथक तर 10 वर्ष करतात तरी आता यंदाचा तुमचा 9चा संकल्प आहे. कसं काय चाललंय तुमचं आता प्रॅक्टिस? प्रॅक्टिस तर जोमात चालू आहे, पण अजूनही खूप काही
प्रॅक्टिस करायची बाकी आहे. बरोबर सांताक्रूज विघ्नहर्ता गोविंदा पथकाचे बेस्टचे खेळाडू आहेत. बेस्टचे खेळाडू जेव्हा आपण बघतो दहंडी थर रचताना तेव्हा बेस्टचे खेळाडू दिसत नाहीत, पण आत्ता त्यांना आपण विचारणार आहोत खरोखरच त्यांचा काय अनुभव आहे बेस्टचा. किती वर्षापासून आहेस विघ्न या पथकात माझं पहिलंच वर्ष आहे आणि जसं इथे आल्यानंतर मी सध्या 4मध्ये खेळतो. 4 जेव्हा 7 थर लावतात तेव्हा 4मध्ये किंवा 6चा बेस ठेवून 7 थर रचतात. तर ते विघ्नहर्ता पथकाचा काय असा एक काय विशेषता आहे जर थोडक्यात सांगशील. जिद्द पहिल्याच वर्षापासून जिद्द होती आमची. 4 वर्ष झाली तुम्हाला. हो, पहिल्याच वर्षापासून जिद्द होती. पहिल्याच वर्षी ठरवलं होतं की 7 थर लावायचे, आम्ही लावले. दुसऱ्या वर्षी ठरवलं होतं आम्ही दुसऱ्या वर्षी की 8 लावायचे, बट नाही लागले. बट तिसऱ्या वर्षी आम्ही जिद्द ठेवली परत आणि लावले आम्ही 8. सचिन तुझं पहिलं वर्ष आहे बेसमध्ये, तुझे काय स्पेशल ट्रेनिंग. वॉर्मअप चालू केलं आहे, जिम पण जॉईन केली आहे मॉर्निंगसाठी. पुशअप्स म्हणा, नमस्कार म्हणा वगैरे चालू केलं आणि कॉन्फिडन्स आपली मुलं आहेत, आपल्याला कुठेही त्रास होणार नाही. शिस्त चांगली आहे, थोडा गोंधळ होतो पण एन्जॉय करणार. तू काय बोलशील, बेसचा तू खेळाडू आहेस, किती वर्षापासून बेसमध्ये आहेस तू. स्थापनेपासूनच या पथकात आहे. काय स्पेशल ट्रेनिंग वगैरे घेतो बेससाठी. यावेळी बेसमध्ये आम्ही थोडं चेंजेस केले आहेत. म्हणजे आम्ही 2 रिंग लावतोय, इनर आउटर रिंग, जसे मोठी मंडळ करतात तसे. त्यामुळे लोड डिवाइड होतो. प्लस थर वाढत आम्ही फक्त एक आउटर रिंगच लावत होतो, त्याच्यात पॅकिंग टाकत होतो. पण यावेळी आम्ही इनर आउटर रिंग, त्याच्यामध्ये परत पॅकिंग आणि त्याला बाहेरून पॅकिंग. आपल्याबरोबर इस्रायल पठाण आहेत जे सांताक्रूज विघ्नहर्ताचे जे 3 एक्के उचलतात. इस्रायल तुझं सहर्ष स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. 3 एक्के उचलताना काय खास विशेष ट्रेनिंग घेतोस का तू. हो, आमच्या सरांनी शिकवले ना, मात्र सरांनी आणि मामांनी. तुला खरंच ह्या दहंडी पथकात काय वेगळं असं काय शिकायला भेटलंय का. म्हणजे कसं सवय झाली ना एकतर्फानी. किती वर्षापासून आहे. मी 4 वर्ष झाले मला आता. 4 वर्ष झाली. आधी मी टॉपर होतो सर्वात पहिला. अच्छा, पहिला टॉपर होतास या दहंडी पथकात. हो, सांताक्रूजचं विघ्नहर्ता दहंडी पथक 8 थर लावतो. यंदा 9चा संकल्प आहे. तुझा काय प्रयत्न असेल, कशी काय ट्रेनिंग वगैरे चालू आहे तुझी. म्हणजे कसं बघा, मी आधी टॉपर होतो आणि दुसऱ्या वर्षी मिडल बॅलेन्सरमध्ये गेलो आणि आज जे मुकाम आलं बघा, मी ट्रिपल एक उचलतो मी आता. आणि ते लई. राहायला कुठे. मी खारला. खारवरून येतो तिथे. आणि मी इकडे ट्रिपल एक उचलतो ना, मला आनंद वाटतो खूप. तुला दहंडी फोडायला कुठे, ठाण्याला आवडतं की मुंबईला आवडतं. ठाणा. ठाण्याला आवडतं. गेल्या वर्षी तुम्ही भांडुपला 8 थर लावलेत, तर यंदा मी ऐकलंय 9 थर तिथेच तुम्हाला लावायचं आहे. तुमचा संकल्प आहे. हो, जिद्दानी लावणार आहे तिकडे 9 थर. आपल्याबरोबर सांताक्रूज विघ्नहर्ता गोविंदा पथकाचे गोविंदा आहेत गणेश. गणेश तुमचं सहर्ष स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. धन्यवाद. गणेश, सर्वप्रथम थोडक्यात गोविंदा पथकाबद्दल सांग. आता मी सांताक्रूज विघ्नहर्ता गोविंदा पथकाचा एक गोविंदा म्हणून इकडे मी पार्टिसिपेट करतो. आम्ही पहिल्या वर्षापासून इकडे पहिल्याच वर्षी आम्ही 7 थरांचा आम्ही एक विक्रम केला आणि तिसऱ्या वर्षी आम्ही 8 थर रचून एक नवा विक्रम आम्ही खरंच एवढ्या कमी वेळेत विक्रम केला. एवढ्या कमी वेळेत तुम्ही 8 थर लावले. एवढ्या कमी वेळेत 8 थर लावले म्हणजे त्याची पोरांची साथ होती म्हणून आम्ही एवढं ध्येय आम्ही गाठू शकलो. दहंडी पथकात थर रचायला शिडीचा खूप महत्त्व असतो आणि आपल्याबरोबर आता शिडी प्रमुख आहेत, ते एक एक करून आपलं इंट्रोडक्शन देतील. राज मनोहर चव्हाण, मी साईड शिडीमध्ये आहे, शिडी प्रमुख आहे. आता ह्या वर्षी 8 थर लावायचे, म्हणजे 8 थर लावायचे आहेत. तर काय विशेष काय तुझ्यातर्फे काय प्लॅनिंग वगैरे चालली आहे का, कसं काय तुझ्या शिडीला सांभाळायचं. टायमिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट. आमची शिडी जेवढे लवकर जाईल हीच आमची प्रयत्न असते. चौगले साहेब किती वर्षापासून आहेत. शिडी प्रमुख आहे. 2 वर्षापासून शिडी प्रमुख आहे. शिडी प्रमुखाला काय खास करावं लागतं. काय खास नाही, फक्त उभं राहावं लागतं नीट एकदम प्रॉपर. एक्सपिरियन्स लागतो. एक्सपिरियन्स तर लागतोच, पण उभं राहायला लागतं, मस्त प्रेशर घ्यावं लागतो बस. सांताक्रूज गोविंदा पथकाचे मार्गदर्शक आहेत, ते आपला इंट्रोडक्शन देतील. तुमचं नाव कसं. प्रशांत उमाजी परब. प्रशांत परब साहेब आहेत आपल्याबरोबर. थोडक्यात त्या सांताक्रूज विघ्नहर्ता गोविंदा पथकाबद्दल सांगतील, कसं काय याची सुरुवात झाली. आपला सांताक्रूजच्या विघ्नहर्ता गोविंदा पथकाची सुरुवात आपला 3 वर्षापूर्वी झाली. म्हणजे आता हे वर्ष 4थे आहे.
आणि वर्षानुवर्ष हे गोविंदा पथक एक उंच उंच झेप घेत जात आहे आणि त्याच्यासाठी आमच्याकडून सतत आम्ही त्यांच्यासोबत असतो आणि आमचा पाठिंबा असतो आणि अशीच झेप घेत राहो ही आपल्याकडून सदिच्छा. मंडळी, आपल्याबरोबर सांताक्रूजचा विघ्नहर्ता गोविंदा पथकाचे हेड कोच म्हात्रे साहेब आहेत. साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. धन्यवाद. साहेब, यंदाचा काय संकल्प आहे तुमचा? 8 थर तुम्ही लावतातच, यंदा काय नवीन संकल्प आहे का? नवीन असं काही संकल्प नाही आहे. गेल्या वर्षी आम्ही 8 लावण्याचा प्रयत्न करणार होतो, ते यशस्वीरित्या आम्ही गेल्या वर्षी लावले. आपल्या माध्यमातून आम्ही सांगितलं होतं की यावर्षी आम्ही 8 रचणारच आहे, तर त्याप्रमाणे आम्ही गेल्या वर्षी रचले. भांडुपला मी पाहिले आहेत, मी साक्षीदार आहे. हो, आपण बघितलातच. यावर्षीचा संकल्प हाच आहे, जे आम्ही गेल्या वर्षी 8 तर लावले होते ते यावर्षी फक्त उतरवून जेवढे होऊ तेवढे लावून उतरवायचे. आणि जर मुलांनी जर साथ दिली, त्यांच्या मेहनत जर फळाला लागली तर 809 लावू. अच्छा, जेव्हा तुम्ही 8 थर लावले तर नव्याचा संकल्प आहेच, पण 8 थर लावताना असं कुठचं क्षण तुम्हाला कठीण वाटलं की खरोखरच हा क्षण कठीण आहे आणि आपण खरंच ह्याच्यातून आता निघायला पाहिजे, असं कुठचं क्षण लक्षात आहे का? ती परिस्थितीत तुम्ही अडकलात? असं कसलं अडकलं असं काय नाही, कारण नियोजनच असं होतं आमचं की काही करून जिथेही पहिले लावणार ते 8 लावूनच खाली उतरायचं, हा आमचा संकल्प होता. जे नियोजन केले होतं, जे आमचा माइंड सेट केला होता की बाई हे करायचं आहे आपल्याला, त्याप्रमाणे आम्ही जे काही नियोजन केलं त्या नियोजनानुसार सगळं काय झालं. तसेच आमचे 8 लावताना आम्ही तसेच खालती उतरलो आहे. पहिल्या वर्षाचा अनुभव? पहिल्या वर्षाचा अनुभव असा आहे की ते सगळे म्हणजे की असं कोण बाहेरच्या वाटत नाही, सगळे जसे भावंडे असतात तसे वाटतात आणि सगळे खूप सपोर्ट करतात. आपल्याबरोबर सांताक्रूज विघ्नहर्ता गोविंदा पथकाचे जुने बेसचे खेळाडू आहेत. रोशन, थोडक्यात तुमचा बेसचा अनुभव सांगा आम्हाला. बेस म्हणजे गेल्या आम्ही 3 वर्षापासून बेसमध्येच आहेत. पहिल्या वर्षी आम्ही 7 लावले, दुसऱ्या वर्षी 7 लावले, तिसऱ्या वर्षी 8चा प्रयत्न. आता आमचा प्रयत्न आहे तर 9चा लावायचा. देवाच्या कृपेने बघा काय होत आहे ते, पण आम्ही प्रिपेअर आहे. यावर्षी काय बेसमध्ये वेगळं काय चेंजेस आणलेत का? चेंजेस आहे खूप, पण ते जरा सिक्रेट मसाला असतो ना, तसं आमचं पण सिक्रेट आहे. पण सिक्रेट ठेवलं? हा, सिक्रेट ठेवलं. काहीतरी सिक्रेट आहे म्हणजे दहंडीच्या दिवशीच ते ओपन होणार ते. सांताक्रूजच्या विघ्नहर्ताबद्दल बोला जरा. सांताक्रूजचा विघ्नहर्ता गोविंदा पथकाचे सगळ्यात पहिले जे आमच्या पथकामध्ये नवीन मुलं जी आली आहेत त्यांचं मी खरं तर स्वागत करतो. सर्व मनापासून आली आहेत, मनापासून सगळे प्रयत्न चालू आहेत. गेल्या वर्षी जो आमचा 8 थराचा मनोरथ होता, तो आम्ही स्वप्न घेऊन तर पुढे चाललेलो, तो आम्ही सक्सेसरित्या आम्ही पूर्ण पार केलं. तसं आमच्या मनात अजून एक नवीन टप्पा, वरचं एक स्वप्न अजून एक आम्ही घेऊन चाललो. ते एक त्या गणपतीच्या चरणी पूर्ण होई आमची सगळ्यांची इच्छा आहे. आणि आमचा जो गणपती बाप्पा संताचा विघ्नहर्ताच्या नावाने आम्ही हे पथक चालू केलं आहे. ते पथकाचं नाव अजून वर शिखरापर्यंत उंचावर जावं आणि ह्या वर्षीचं आमचं हे स्वप्न आहे 9 थराचं, ते पूर्ण हो ही आम्ही प्रार्थना करतो. आणि तशीच ही छोटी बाळमंडळ जी आपली आले आहेत त्यांना पण चांगलं यश मिळू दे. कोणालाही कुठच्या प्रकारची, सर्व गोविंदा पथकांना, मुंबईतल्या सगळ्या गोविंदा पथकांना कोणालाही कुठल्याच्या प्रकारची इजा काही कोणती गोष्टी होऊ दे नको ही आम्ही गणेशाला प्रार्थना करतो. तर मंडळी, असा होता सांताक्रूजच्या विघ्नहर्ता गोविंदा पथकाचा व्हिडिओ. आपण भरपूर असे गोविंदा पथक, दहंडी पथक आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवलेलं आहे. प्रत्येक दहंडी पथकातला गोविंदा दहंडीच्या सणाच्या दिवशी आपला पथक अजून एक थर कसा लावेल ह्याचा प्रयत्नात असतो. हा दहंडीचा सण कसा चांगला साजरा होईल ह्याच्या प्रयत्नात असतो. तर हा व्हिडिओ सांताक्रूजच्या गोविंदा पथकाचा आहे. तर आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि मंडळी आपल्या या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.